झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहता कार्यक्रम अटकेपार झेंडा, गोंधळाचा की मराठीचा कार्यक्रम। या सेगमेंटमध्ये गिरीश कुबेर यांनी उपस्थित केलेल्या दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर मला सतीश देसाईंना विचारायचं आहे की हे सगळं घटनेत आहे का आणि याचे हिशोब आतापर्यंत दिले गेले नाहीत अशा स्वरूपाची एक समज आहे। काय सांगाल तुम्ही? नाही, घटनेत आहे का नाही हा प्रश्न आज विचारत असताना याच्या आधी 3 साहित्य संमेलनं, विश्व साहित्य संमेलनं, एक सिंगापूरला झालं, दुबईला झालं, सॅन फ्रान्सिस्कोला झालं, या 3 ठिकाणी झालं। त्या ठिकाणच्या संयोजकांनी या संदर्भामध्ये आर्थिक जुळवणी केली आणि मग ते संमेलन सादर केलं। विश्व साहित्य संमेलनामध्ये नेमकं त्यांनी किती पैसे गोळा केले, त्याचा काय हिशोब दिला, या तपशील मलाही माहिती नाही। पण एक आहे की अशा तऱ्हेचं विश्व साहित्य संमेलन आयोजित करत असतील तर संमेलन आयोजित करणं ही अतिशय मुळात कठीण गोष्ट आहे आणि जर कोणी असा प्रयत्न करत असेल तर त्या प्रयत्नांच्या मागे सगळ्यात ताकदीनिशी उभं राहणं आवश्यक आहे। मुळात प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींनी आपली कॅपॅसिटी, आपली ताकद, आपली क्षमता, आपण किती पैसे गोळा करू शकतो, आपण किती प्रमाणात ऑर्गनाईज करू शकतो, या सगळ्याचा आवाका सगळ्याची सतीश देसाई म्हणजे आपल्या मनाशी आपल्या सहकार। तुम्ही दुसऱ्या मुद्द्याबद्दल थोडं विस्तारानं जात आहे, परंतु मला एक पॉइंटेड तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। गिरीश कुबेर यांनी एक स्पेसिफिक प्रश्न विचारला आहे, याचे हिशोब दिले गेले होते का? नाही, तुम्ही कुठले विचारताय? विश्व साहित्य संमेलनाचे। नाही, विश्व साहित्य संमेलनाचे हिशोब त्यांनी दिले होते का नाही हे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष उषाताई तांबे जास्त सांगू शकतील, कारण ते अधिकारी आहेत। मी त्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचा एक सभासद आहे, त्यामुळे त्यांनी हिशोब दिले होते का नाही हे मी सांगणं अवघड आहे, कारण तपशील माझ्याकडेही नाहीये। पण मी एक सांगू शकेन की गिरीश पहिला जो मुद्दा आहे सतीश, पहिला जो तुमचा मुद्दा होता की घटनेत आहे किंवा नाही, आधीच्या 3 चोऱ्या झाल्या असतील तर म्हणून आणखी 2 मान्य कराव्यात का? त्यामुळे आधी काय झालं हा मुद्दा नाहीये। नाही, पण गिरीशजी तुम्ही आता म्हटलात ना की आधी 3 चोऱ्या केल्या असतील 4थी मान्य करावी का? आजचा तुमचा लोकसत्तेतला अग्रलेख मी मनापासून सकाळी वाचला, पुन्हा दुपारी परत वाचला। मला मराठ्याच्या त्या जुन्या अग्रलेखांची आठवण झाली जेव्हा नासका पाटील किंवा मारुतराव कंडकुमार वगैरे असे अग्रलेख आचार्य यात्रे लिहिले आणि लोकांच्या मनात थरकाप उडवला होता। त्या धर्तीवरचा आजचा अग्रलेख आहे, पण तरी सुद्धा त्या अग्रलेखातल्या अनेक मतांशी मी सहमत नाही। त्या साहित्यिकांची जी तुलना केली काय नाही, बरोबर, मान्यच आहे। मतभिन्नता ही असायला हवी, त्याच्याविषयी मला काहीच म्हणायचं नाहीये। फक्त म्हणजे घटनेत आहे का तरतूद आहे का? अखिल भारतीय साहित्य संमेलन घ्यावं ही महामंडळाच्या घटनेत तरतूद आहे का? तांबे मॅडम मला सांगा, हे घटनेत आहे का, याची तरतूद आहे का? आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते की आमची जी घटना आहे त्याचं कार्यक्षेत्र, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं कार्यक्षेत्र काय, त्याच्यात कार्यक्षेत्र भारत किंवा भारताबाहेर जिथे कुठे मराठी भाषा बोलली जाते ते आमचं कार्यक्षेत्र आहे। आता ही जी पहिली 2 संमेलनं झाली सॅन होजे आणि दुबई, तेव्हा नियमावली आमची तयार नव्हती। जशी आता आमच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नियमावली तयार आहे, ते आता 87वे संमेलन होत आहे। हे आता 4थं संमेलन आहे, होणार होतं, ते झालेलं नाहीये। त्यामुळे आम्ही ती नियमावली आता तयार केली, एवढ्यासाठी आम्ही घटना दुरुस्ती केली आणि त्याच्यात दुरुस्ती म्हणजे दुरुस्ती नव्हे, आता जे तुम्ही करताय ते काही घटना बाह्य नाही असं थोडक्यात तुम्हाला म्हणायचं। बरं, त्यांनी हिशोब दिले होते का? हिशोब सर्व संमेलनांचे दिलेत। हा प्रश्न का पुन्हा पुन्हा विचारला जातो मला कळत म्हणजे एक प्रकारे गैरसमजुतीवर आधारित प्रश्न आहे असं गैरसमज आहे। पहिल्या संमेलनाचे, दुसऱ्या संमेलनाचे कारण काय आहे की पहिल्या संमेलनाचे हिशोब दिल्याशिवाय पुढच्या संमेलनाला सरकार पैसे देईल कसं? बरोबर आहे, त्यामुळे एक प्रकारे पैसे हे म्हणजे पैशाचे हिशोब लागलेले आहेत आणि हे कुठल्याही घटना बाह्य नाही असं स्पष्टीकरण महामंडळातर्फे करण्यात येत आहे। परंतु अत्यंत महत्त्वाचा मुद्दा घेऊन मला यायचं आहे मंगेश काळे यांच्याकडे। मंगेशजी, तुम्ही आता महाराष्ट्राची परिस्थिती बघताय, अर्धा महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय। अशा वेळेला एखादं संमेलन हे सर्वसमावेशक असावं, दबलेला वर्ग, उपेक्षित वर्ग या सगळ्यांचं त्याच्यात एक प्रकारे रिप्रेझेंटेशन असावं, असं न होता केवळ आहे रे अशा सुखवस्तू समाजाकरता हे संमेलन भरत आहे, अशा प्रकारचा एक आक्षेप नोंदवला जातोय। काय म्हणाल आपण? नाही, मुळामध्ये कसं आहे की अशा संमेलनालाच माझा विरोध आहे की अशा संमेलनातून आपण संमेलनं का घेतो किंवा संमेलनाची सुरुवात कशासाठी झाली की काहीतरी साहित्यिक घडामोडी घडाव्यात, साहित्याला चालना मिळावी, भाषेला चालना मिळावी। मुळामध्ये आपण बघतोय की यातून असं काहीच घडत नाहीये। त्यामुळे ही संमेलनं आहेरे वर्गासाठी किंवा नाहेरे वर्गासाठी हा मुद्दा फार नंतर येईल। मुळातच या संमेलनाचं काही प्रयोजनच नाहीये। त्यामुळे ह्या हौसेचा प्रकार आहे आणि या हौसेच्या प्रकाराला फार महत्त्व दिलं जाऊ नये।
उलट मी तर असं म्हणेल की म्हणजे कवींच्या वतीने मी महानोरांना असं म्हणजे विनंती करीन की महानोरांसारख्या लोकांनी या गोष्टी जर टाळल्यात किंवा मी जाणारच नाही. जे स्वतः एक शेतकरी आहे आणि आता शेतकऱ्यांची अवस्था काय आपण बघतोय. नाही आणि मुळामध्ये कसं आहे की महानोरांची पहिल्यापासून भूमिका आहे की मी संमेलनामध्ये निवडणुकीत उभा राहणार नाही, भाग घेणार नाही. आता इथं निवडणूक नाही, निमंत्रण आहे, पण इतका गोंधळ झाल्यानंतर त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ कवीने जर म्हटलं मी जात नाही तर हा सगळा पुढचा उद्योगच वाचेल ना. म्हणजे कुठेतरी काही ज्येष्ठ साहित्यिकांना हाताशी धरायचं किंवा विठीला धरायचं आणि असे कार्यक्रम करायचे आपोआपच बंद पडतील. बरोबर आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.